श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन, जे शिव भजनी परायण. सदाशिव लीलामृत श्रवण, अर्चन सदाशिवाचे. सूत म्हणे शौनिकाधिका प्रती, जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती. त्यांच्या पुण्यास नाही मिती, त्रिजगती तेची धन्य. जो सहस्र रुद्राक्ष करी धारण, त्याशी वंदिती शक्रादी सुरगण. तो शंकरची त्याचे दर्शन, घेता तर ते जीव बहु. अथवा षोडश षोडश दंडीदान, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण. शिखे माझी एक बांधावा पूर्ण, शिवस्वरूप म्हणूनी. त्यावरुणी करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. अशो द्वादश द्वादश वनगटी पूर्ण, रुद्राक्ष बांधीजे आदरी. कंठी बांधावे 32, मस्तकाभोवती 24. सहा सहा करणी पुण्य विशेष, बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तरशतमाळा, सर्वदा असावी गळा. एकमुखी रुद्राक्ष आगळा, गुंजिता भाग्य विशेष. पंचमुख षण्मुख अष्टमुख, चतुर्दशमुख लक्ष्मीकारक. सकळ मंत्र सुफळ देक, रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन, तरी केले जानिजे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन, इतिहास एका एविषयी. काश्मीर देशीचा नृप पावन, नामाभिधान भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान, परमचतुर पंडित. प्रजादायादभूसूर, धन्य म्हणती तोची राजेश्वर. लांछन घेण्याय करी साचार, अमात्य थोर तोची पै. सुंदर पतिव्रता मृदभाषिणी, पूर्वदंते अशिलादिजे कामिनी. सूत सभाग्य विद्वान गुणी, विशेष सुकृते पाविजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार. वाक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरसफार, विशेष सुकृते लाहिजे. श्रोता सप्रेम चतुर सावधान, यजमान साक्षेपी उदारपूर्ण. काया आरोग्य सुंदर कुलीन, पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेन आणि प्रधान, भक्त करिता अनुष्ठान. दोघांशी झाले नंदन, शिवभक्त उपजतांची. राजपुत्र नाम सुधर्म, प्रधानात्मज तारक नाम. दोघे शिवभक्त निस्सीम, सावधान शिवध्यानी. बाळे होऊनी सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैराग्यशील. लौकिक संगे ध्रुव अमंगळ, त्याची संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमार, लेवविती वस्त्रे अलंकार. गजमुक्तमाळा मनोहर, नाना प्रकारे लेवविती. तव ते बाळ दोघे जण, सर्वालंकार वादी टाकून. करीती रुद्राक्ष धारण, भस्म चर्चिती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत, श्रवण करती शिवलीलामृत. बोलती शिवनामावळी सत्य, पाहाणे शिवपूजा सर्वदा. आचार्य करती राव प्रधान, यासिका नावडे वस्त्रभूषण. करती रुद्राक्ष भस्म धारण, सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसोणी रुद्राक्ष काढिती, मागुती वस्त्रे भूषणे लेवविती. ते सवेची ब्राह्मणांची अर्पिती, घेती मागुती शिव दीक्षा. शिक्षा करिता बहुत, परितेन सांडिती आपले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणती करावे काय आता. तो उगवला सुकृत मित्र, घरासी आला पराशर. सवे वेष्टीत ऋषींची भार, अपर सूर्य तेजस्वी. जो कृष्णद्वैपायनांचा जनिता, त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता. जो वसिष्ठांचा नातू तत्वता, राक्षसत्र जेने केले. जेवी मनुष्य वागती अपार, तैसेची पूर्वी होते रजनीचर. ते पितृकैवारे समग्र, जाळिले सत्र करोनिया. जन्मे जय सर्पसत्र केले, ते अस्तिकेमध्ये चिराहविले. पराशराशी पुलस्तीने प्रार्थिले, अंग वाचले रावणाधिक. विरांची सदटावून क्षणमात्रे, प्रतिसृष्टी केली विश्वमित्रे. देवी पितृकैवारे पराशरे, वादी जर्जर पै केले. ते सांगावी समूळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागे ध्वनितार्थ बोलिला आता, कळले पाहिजे निर्धारी. ऐसा महाराज पराशर, ज्याचा नातू होवे शुक योगींद्र. तो भद्रसेनाचा कुलगुरु निर्धार, घराला जानोनी.
राव प्रधान सामोरे धावती, साष्टांग नमुनी हराशी अनिती, षोडशोपचारी पूजिती भावचित्ती विशेष. समस्तावस्त्रे भूषणी देऊन, राव विनवी कर जोडून, म्हणे दोघे कुमर रात्रंदिन ध्यान करीती शिवाची. नावडती वस्त्रे अलंकार, रुद्राक्ष भस्मावरी सदाभर, वैराग्यशील अनुमात्र, भाषण न करती कोणाशी. इंद्रिय भोगावरी नाही भर, नावडे राजविलास अनुमात्र, गजवाजियानी समग्र, आरूढावे आवडेना. पुढे हे कैसे राज्य करीती, हे आम्हांसी गूढ पडले चित्ती. मग ते दोघे कुमरानोनी गुरुप्रती, दाखविले भद्रसेनी. गुरुने पाहिले दृष्टीसी, जैसे मित्र अनिशशी, तैसे तेजस्वी उपमातयांसी, नाही कोठे शोधिता. यावरी बोले शक्तिसुत, म्हणे हे का झाले शिवभक्त, याची पूर्वकथा समस्त ऐक तूच सांगतो. पूर्वी काश्मीर देशात उत्तम, महापट्टण नंदीग्राम, तेथील वारांगना मनोरम, महानंदा नाम तिचे. त्या ग्रामींचा तुची भूप, पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप, ललिताकृती पाहुणी कंदर्प, तन्मय होऊनी नृत्य करी. जैसा उगवला पूर्णचंद्र, तैसे तिजवरी विराजी छत्र, रत्नखचित याने अपार, भाग्यापार नाही तिच्या. रत्नमय दंडयुक्त, चामरे जीवरी सदा ढळत, मणिमय पादुका रत्नखचित, चरणीजीच्या सर्वदा. विचित्र वसने दिव्य सुवास, हिरण्मय रत्न पर्यतक राजस, चंद्ररश्मी समप्रकाश, शय्याजीची अभिनव. दिव्याभरणी संयुक्त, अंगी सुगंध विराजित, गोमहिषी किल्लारे बहुत, वाजी गज घरी बहुवस. दास दासी अपार, घरी माता सभाग्य सहोदर, जिचे गायन ऐकता किन्नर, तटस्थ होती कोकिळा. जिच्या नृत्यांचे कौशल्य देखून, सकन रूप डोलविती मान, तिचा भोगकाम इच्छून, भूप सभाग्य येती घरा. वेश्या असोन पतिव्रता, नेमिला जो पुरुष तत्वता, त्याचा दिवस न सरता, इंद्रासही वाश्य नव्हे. परमशिवभक्त विख्यात, दानशील उदार बहुत, सोमवार प्रदोषव्रत, शिवरात्र करी नेमेसी. अन्नछत्र सदा चालवित, नित्यलक्ष त्रिदळे शिवपूजित, ब्राह्मण हस्ते अद्भुत, अभिषेक करवी शिवासी. याचकमणी जे जे इच्छित, ते ते महानंदा पुरवित, कोटिलिंगे करवित, श्रवणमासी अत्यादरे. एक भद्रसेना सावधान, कुकुट मर्कट पाहिले प्रीती करून, त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून, नाचू शिकविले कौतुके. आपुले जे का नृत्यागार, तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर, कुकुट मर्कट त्यासमोर, तेथेची बांधी प्रीतीने. करी शिवलीलामृत पुराण श्रवण, तीही ऐकती दोघेजण, सवेची महानंदा करी गायन, नृत्य करी शिवापुढे. महानंदा त्याशी सोडून, नृत्य करवी कौतुके करून, त्यांच्या गळा कपाळी जाण, विभूती चर्ची स्वहस्ते. एवं तिच्या संगती करून, त्यासही घडतसे शिवभजन, असो तिचे सत्व पहावया लागून, सदाशिव पातला. सौदागराचा वेश धरिला, महानंदेच्या सदना आला, त्याचे स्वरूप देखोनी ते अबला, तन्मय झाली ते दवा. पूजा करुणी सहस्तकी, त्यासी वैसविले रत्नमंचकी, तो पृथ्वी मोलाचे हस्तकी, कंकण त्याच्या देखिले. देखता गेली तन्मय होऊन, म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण, विश्वकर्म्याने निर्मिली जाण, मानवी कर्तृत्व हे नव्हे. सौदागरे ते काढून, तिच्या हस्तकी घातले कंकण, एरी होऊनी आनंदघन, नेम करीत तयासी. पृथ्वीचे मोल हे कंकण, मीही 32 लक्षणी पद्मिन, 3 दिवस संपूर्ण, दाशी तुमची झाले मी. तयाशी ते मानले, सेवेची त्याने दिव्यलिंग काढिले, सूर्यप्रभेहुनी आगळे, तेज वर्णिले नवजाय.
लिंग देखोनी ते वेळी महानंदा तन्मय झाली. म्हणे जय जय चंद्रमौळी मनोनिवंदी लिंगाते. म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुनी कोटी कंकणे टाकावी ओवाळुनी. सौदागर म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जतन हे. म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दुग्ध होऊन. तरी मी अग्निप्रवेश करीन महाकठीण व्रत माझे. एरीन अवश्य म्हणून ठेविले नृत्यगारी नेऊन. मग दोघे करती शयन रत्नखचित मंचकी. तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव. भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी. त्याच्या आज्ञे करून नृत्यशाळेस लागला अग्न. जन धावू लागले चहूकडून एकची हाक जाहली. तीस सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठ लवकरी. एरी उठली घाबरी तव अग्नी वाते चेतला. तैशा माझी उडी घालून कंठपाश त्यांची काढून. कुकुट मर्कट दिधले सोडून गेले पळून वनाप्रती. नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर. यावरी पुसे सौदागर महानंदे व्रती ते दवा. माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंदा घाबरी एकोन. वक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले. सौदागर बोले वचन नेमाचा अजी दुसरा दिन. मी आपुला देतो प्राण लिंगाकारणे तुझवरी. मग त्रिचरण चेतविला आकाशपंथी जाती ज्वाळा. सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडांच्या. अतिलाघवी उमारंग जो भक्तजन भवभंग. उडी घातली सवेग ओम नमः शिवाय म्हणूनी. ऐसे देखता महानंदा बोलाविले सर्व ब्रह्मवृंदा. लुटविली सर्व संपदा कोश समवेत सर्वही. अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान. महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चिले. रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदय चिंतिले शिवध्यान. हर हर शिव म्हणून उडी निशंक गातली. सूर्यबिंब निघे उदयाचळी तैसा प्रगटला कपाळमौळी. दशभुज पंचवदन चंद्रमौळी संकटी पाळी भक्तांते. माथा जटांचा भार तृतीय नेत्री वैश्वानर. शिरी जुळजुळ वाहे निर भयंकर महाजोगी. चंद्रकळा तयाचे श्री नीळकंठ खटवांगदारी. भस्म चर्चिले शरीरी गजचर्म पांघुरला. नेसलासे व्याघ्रांबर गळा मनुष्य मुडांचे हार. सर्वांग वेष्टीत फणीवर दशभुजा मिरविती. वरचेवरी कंदूक झेलित तेवी 10 भुजा पसरवणी अकस्मात. महानंदेशी झेलुनी धरित हृदय कमली परमात्मा. म्हणे जाहलो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान. ती म्हणे हे नगर उद्धरून विमानी वैसवी दयाळा. माता बंधू समवेत महानंदा विमानी वैसत. दिव्य रूप पावोनी त्वरित नगरा समवेत चालली. पावली सकळ शिवपदी जेथे नाही अधिव्याधी. सुधा तृषा विरहित त्रिशुद्धी भेदबुद्धी कैची तेथे. नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मदमत्सर नाही निशंक. जेथीचे गोड उदक अमृताहुनी कोटी गुणे. जेथे सूर तरुंची वने अपारे सूरभींची बहुत किल्लारे. चिंतामणींची धवल लागारे भक्ताकारणे निर्मिली. जेथे उष्णता बोलती शिवदास तेथे प्राप्त होय तयास. शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावली. हे कथा परमसुरस पराशर सांगे भद्रसेनास. म्हणे हे कुमर दोघे निशेष कुकुट मर्कट पूर्वीचे. कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चून. त्याची पूर्व पुण्य करून सुधर्म तारक उपजले. हे पुढे राज्य करतील निर्दोष 32 लक्षणी डोळस. शिवभजनी लाविती बहुतांस उद्धरतील तुम्हा ते.
अमात्य सहित भद्रसेन गुरुशी घाली लोटांगण म्हणे इतुके नमी धन्य सुपुत्र उदरी जन्मले. भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्ष करती आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या. बहुत करिता नवस एवढाचे पुत्र आम्हास परम प्रिय कर राजस प्राणाहुनी आवडे बहु. तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता. ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख परी तुम्हासी एकता वाटेल दुःख हे सभा सकळिक दुःखार्नवी पडेल पै. प्रत्यय सदृश्य बोलावे वचन ना तरी अंगास येते मूर्खपण तुम्हा वाटेल विषाहून विशेष ऐसी ते गोष्टी. भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावयान करावा अनुमान तरी तुझ्या पुत्राशी 12 वर्ष पूर्ण झाली असता जाण पा. आज पासोनी 7वे दिवशी मृत्यू पावेल या समयासी राव एकता धरणीसी मूर्छा येऊनी पडियेला. अमात्य सहित त्या स्थानी दुःखाग्नीत गेले आहाळुनी अंतपुरी सकळ कामिनी अंकात करीती आक्रोशे. करुनिया हाहाकार वृक्षस्थल पिटी नृपवर मग रायाशी पराशर सावध करुनी गोष्ट सांगे. नृपश्रेष्ठान सोडी धीर ऐक एक सांगतो विचारो जय पंचभूते नव्हती समग्र शशीमित्र नव्हते ते नव्हता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार ते ते झालेस पूर्ण जागर अहम ब्रह्म म्हणून या. ते ध्वनी माया सत्य तेथोनी जाहले महतत्व मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करुनिया. सत्वांशे निर्मिला पीतवसन रजांशे सृष्टी करता द्रुहीन तमांशे रुद्र परिपूर्ण सर्गस्ती त्यंत करविता. विधीशी म्हणे सृष्टी रचिपूर्ण हेरू म्हणे मज नाही ज्ञान मग शिवे तया लागून चारी वेद उपदेशिले. चहुवेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राध्याय परमपावन त्याहुनी विशेष गुह्य ज्ञान भुवनत्रयी असे नाव. बहुत करी हा जतन त्याहुनी अनेक थोर नाही साधन हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वय बोले. जे रुद्राध्याय एकती पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्रहा. मग सांप्रदाय ऋषीपासोन भूतली आला अध्याय जाणो थोर जपत तपज्ञान त्याहुनी अन्य नसेची. जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शने तीर्थे पावन स्वर्गीचे देवदर्शन त्यांचे घेऊ इच्छिती. जप तप शिवार्चन याहुनी तोर नाही जाणो रुद्र महिमा अगाध पूर्ण किती म्हणून वर्णावा. रुद्र महिमा वाढला फार ओस पडिले भानुपुत्र नगर पाश सोडोनी यमकिंकर रीते हिंडो लागले. मग यमे विधी लागी पुसोन अभक्ती कृत्या निर्मिली दारुण तीने कुतर्कवादी भेदी लक्षण त्यांच्या हृदय संचरली. त्यासी मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष तेने ते जाऊन यमपुरीस महानरकी पडले सदा. यम सांगे दूताप्रती शिवद्वेषीचे पापमती ते अल्पायुष्य होती नाना रीती जाचणी करा. शिवथोर विष्णू लहान हरिविशेष हरगौन ऐसे म्हणती जे त्या लागून आणोनी नरकी घालावे. रुद्राध्याय नावडे जासी कुंभी पाकी घालावे त्यासी रुद्रानुष्ठाने आयुष्याशी वृद्धी होय निर्धारे. या करिता भद्रसेन अवधारी अयुत रुद्रावर्तनिक करी शिवावरी अभिषेक धार धरी मृत्युदुरी होय साच. अथवा शतघट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लव आणून रुद्रे उदक अभिमंत्रुन अभिषिंचन पुत्राकरी. नित्य 10 सहस्र आवर्तने पूर्ण शोणीपाळा करी सप्तदिन राये धरिले दृढचरण सदद होऊनी बोलत.
सकळ ऋषी रत्न मंडित पदक, स्वामी तू त्यात मुख्य नायक. काळ मृत्यू भय शोक, गुरु रक्षी त्यापासूनी. तरी त्वा आचार्यत्व करावे पूर्ण, तुझ सवे जे आहेत ब्राह्मण. अनिक सांगती ते बोलावून, आताची आणि तो आरंभी. मग सहस्र विप्र बोलावून, ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्तिपूर्ण. न्यास ध्यानयुक्त पढून, गुरुपासून जे आले. परदारा आणि परधन, ज्याची वमनाहुनी नीचपूर्ण. विरक्त सुशील गेली प्राण, दृष्ट प्रतिग्रहण घेती. जे शापानुग्रह समर्थ, सामर्थ्य चालो न देती मित्ररथ. किंवा साक्षात उमानाथ, पुढे आणोनी उभा करीती. ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण, बैसला व्यास पिता घेऊन. सहस्र घट मांडून, अभिमंत्रोनी स्थापिले. सर्धुनीचे सलील भरले पूर्ण, त्यात अम्रपल्लव घालून. रुद्रघोषे गर्जिनले ब्राह्मण, अनुष्ठान दिव्य मांडिले. शास्त्रसंख्या झाले दिवस, 7वे दिवशी मध्याही आला चंडाश. मृत्यूसमय येता धरणीस, बालमूर्छित पडियेला. एक मुहूर्त निचेष्टित, चलन वलन राहिले समस्त. परम घाबरला नृपनाथ, गुरु देत नाभिकारा. रुद्रोदक शिंपून, सावध केला राजनंदन. त्यासी पुसती वर्तमान, वर्तले तेची सांगत. एक काळ पुरुष भयानक थोर, वृद्ध चटा कपाळी शेंदूर. विक्राळ धाडा भयंकर, नेत्र खांदी रांगासारखे. तो मज घेऊनी जात असता, चौघे पुरुष धावूनी आले तत्वता. पंचवदन दशभुज त्याची साम्यता, कमळ भवांडी दुजी नसे. ते तेजे जैसे गवस्ती, दिगंत तम संहारिती. भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती, दशहस्ती आयुधे. ते महाराज येऊन, मज सोडविले तोडून वंदन. त्या काळ पुरुषाशी धरून, करीत ताडन गेले ते. ऐसे पुत्र मुखीचे एकता उत्तर, भद्रसेने करी जय जयकार. ब्राह्मणासी हली नमस्कार, आनंदाश्रुनेत्री आले. अंगी रोमांच दाटले, मग विप्रचरणी गडबडा लोळे. शिवनाम गर्जत तये वेळे, देवसुमने वर्षती. अनेक वाद्यांचे गजर, ढंक गरजे अवघ्यात तोर. मुखद्वयांची महासुस्वर, मृदंगवाद्य गर्जती. अनेक वाद्यांचे गजर, शिवलीला गाती अपार. शृंगे भृंगे काहाळ थोर, सनया अपार वाजती. चंद्रान्नना धडकती भेरी, नादन माये नभोदरी. असो भद्रसेन यावरी, विधियुक्त होम करीतसे. षडस अन्य शोभिवंत, अलंकार दिव्य वस्त्रे देत. अमौलिक वस्तू अद्भुत, अनोनी अर्पी ब्राह्मणांसी. दक्षिणे लागे भांडारे, मुक्त केली राजेंद्रे. म्हणे आवडे तितके भरा एक सरे, मागे पुढे पाहू नका. सर्व याचक केले तृप्त, पुरे हेची एकली मात. धनभार झाला बहुत, म्हणून सांडिती ठाई ठाई. ब्राह्मण देती मंत्राक्षता, विजय कल्याण हो तुझी आसुता. ऐसा अति आनंद होत असता, तो अद्भुत वर्तले. वसंत येत सुगंध वनी, की काशी क्षेत्रावरी स्वर्धुनी. की श्वेतात्पले मृडानी, रमणलिंग अर्जिचे. की निर्दयवासी सापडे चिंतामणी, की शुदिता पुढे शिराब्दी ए लावूनी. तैसा कमलोद्भवनंदन ते क्षणी, नारदमुनी पातला. वाल्मिक सत्यवती नंदन, अवतानपादिक या दुह्य दयरत्न. हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जाण, वद्य जे का सर्वांते. जो चतुष्षष्टी कळा प्रवीण निर्मळ, चतुर्दर्श विद्या कृतळामळ. ज्याचे स्वरूप पाहता केवळ, नारायण दुसरा की. हे कमळ भवांड मोडोनी, पुनः सृष्टी करणार मागुतेनी. अन्याय विलोकिता नयनी, दंडे ताडील चक्रादिका. तो नारद देखोनी तेची क्षणी, कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी. दक्षिण अग्नी गार्हपत्य आहवनी, उभे ठाकले देखता. पराशरादी सकळ ब्राह्मण, प्रधानासहित भद्रसेन. धावोनी धरती चरण, ब्रह्मानंदे उचंबळले.
दिव्यगंध दिव्य सुमनी षोडशोपचारे पूजिला नारद मुनी. राव उभा ठाके कर जोडुनी म्हणे स्वामी अतींद्रिय दृष्टा तू. त्रिभुवनी गमन सर्व तुझे काही देखिले सांग अपूर्व. नारद म्हणे मार्गी येता शिव दूत चौघे देखिले. दशभुज पंचवदन तीही मृत्यू नेला बांधून. तुझ्या पुत्राचे चुकविले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले. तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला. मज देखता मृत्यूशी पुसू लागला शिवसुत ऐका ते. तू कोणाच्या आज्ञेवरून अनित होताशी भद्रसेननंदन. त्यासी 10 सहस्त्र वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चय. तो सार्वभौम होईल तत्वता रुद्र महिम तुझ ठाऊक असता. शिवमर्यादा उल्लंघुनी तत्वता कैसा अनित होतासी. मग चित्रगुप्ता पुषे सूर्यानंदन पत्रिका पाहिली वाचून. तव 12 वर्षी मृत्यूचिन्ह कंडातर थोर होते. ते महत्व पुण्य निरसोनी सहज 10 सहस्र वर्षे करावे राज्य. मग तो सूर्यानंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु. मग उभा ठाकोनी कृतांत कर जोडोनी स्तवन करीत. हे अपर्णाध वही मन जामात अपराध न कळता घडला. ऐसे नारद सांगता ते शनी राये पायावरी घातली लोळणी. अनिक सहस्र रुद्र करुणी महोत्साह करीतसे. शतरुद्र करिता निशेष शतायुषी होय तो पुरुष. हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याची देही. तो येथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तरती बहुत. असो वयावरी ब्रह्मसुत अंतर्धान पावला. आनंदमय शक्तिनंदन राये शतपद्म धन देऊन. तोषविला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला. हे भद्रसेन आख्यान जे पुढती त्यासी होय आयुष्य संतती. त्यासी काळान बांधे अंती वंदोनी नेती शिवपदा. दशशत कपिलादान ऐकता पडता घडे पुण्य. केले असेल भक्षभक्षण सुरापान ब्रह्महत्या. एवं महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता. हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडांतरे दूर होती. यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष. आयुष्यहीन लोकांस अनुष्ठानी हेची निर्धारे. मग तो राव भद्रसेन सुधर्म पुत्राशी राज्य देऊन. युवराज्य तारका लागून देता झाला ते काळी. मग प्रधाना समवेग राव जाना जाता झाला तपोवना. शिव अनुष्ठान रुद्राध्याना करिता महारुद्र तोषला. विमानी बैसवणी त्वरित राव प्रधान नेले मिरवीत. विधिलोकी वैकुंठी वास बहुत स्वच्छे करुणी राहिले. शेवटी शिवपदाशी पाहून राहिले शिवरूप होऊन. हा 11वा अध्याय जाण स्वरूप 11 रुद्रांचे. हा अध्याय करिता श्रवण 11 रुद्र समाधान. की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणार. मृत्युंजय जप रुद्रानुष्ठन त्यासी न बांधी ग्रह पीडा विघ्न. पिशाच बाधा रोग दारुण न बांधीच सर्वथाई. येथे जो मानिल अविश्वास तो होईल अल्पायुष्य तामस. हे निंदितो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा. त्यासी प्रसवोनी वांज झाली माता. त्याची संगती न धरावी तत्वता. त्यासी संभाषण करिता महापातक जाणीजे. ते आपुल्या ग्रहाशी न आणावे आपण त्यांच्या सदनाशी न जावे. ते त्यजावे जीवे भावे जेवी सुशील हिंसक ग्रह. जो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसती त्यांच्या पंक्तीस. त्यांसी मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असेना. असं सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलीला मृत. हे न घडे तरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयाशी नित्य रुद्र केल्याचे पुण्य. त्याचे घरी अनुदीन ब्रह्मानंद प्रगटेल. पर्णाहृद्याम जो मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद. जो जगदानंद मूळकंद अभंग न विटे कालत्रयी.
शिवलीलामृतग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड परिसोत सज्जन अखंड एकादशाध्याय गौडहा इति एकादशोऽध्यायः समाप्तः. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु.